नमस्कार मैत्रिणींनो, किमया या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करत आहे। 2 एप्रिल रोजी येत आहे ती हनुमान जयंती। चैत्र पौर्णिमा म्हटली तर खूप जवळ आली आहे। या दिवशी आपल्याला काही उपाय आणि सेवा करायच्या आहेत। हनुमान जयंती किंवा जन्मोत्सव हा आपल्याला साजरा करायचा आहे। हनुमान जयंतीला काही उपाय आणि सेवा केल्याने आपल्या आयुष्यामध्ये लाख मोलाचे बदल घडतात। हनुमंतराय हे चिरंजीवी आहे। त्यांना आशीर्वाद मिळालेला आहे की ते कायमस्वरूपी चिरंजीवी राहणार आहेत। रामरायांच्या सेवेशिवाय हनुमंतरायांची सेवा ही अधुरी राहते आणि हनुमंतरायांच्या सेवेशिवाय रामरायांची सेवा ही अधुरी राहते। त्यामुळे या दिवशी दोन्हीही देवतांची सेवा आपल्याला करायची आहे। त्यामुळे आधी येते ती रामनवमी आणि त्यानंतर येते ती हनुमान जयंती। हनुमंतरायाच्या जन्मोत्सवाच्या दिवशी आपल्याला मंदिरामध्ये जाऊन काय काय सेवा करायच्या आहेत ते आपण बघूया। जन्मोत्सवाच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून सर्व आवरायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला मंदिरामध्ये जाऊन काही सेवा करायच्या आहेत। मारुतीरायांना आपल्याला मंदिरामध्ये जाऊन शरण जायचे आहे। नुसते मंदिरामध्ये जायचे म्हणून जायचे नाही, तर ते मनापासून जायचे आहे आणि मनापासून आपल्याला मारुतीरायांची सेवा करायची आहे। बऱ्याच जणांना घाई गडबड असते म्हणून बरेच जण नुसते जायचे म्हणून जातात आणि मन त्यांचं दुसरीकडेच भरकटत असतं, किंवा प्रदक्षिणा जरी मारायला लागले तरी घाई गडबडीने नुसते पळत पळत प्रदक्षिणा मारतात आणि पूजा करतात। तर तसे न करता आपल्याला मनापासून सेवा करायच्या आहेत। जर आपल्याला पळत पळत 21-11 प्रदक्षिणा मारायच्या असतील तर त्या न करता आपण कमीत कमी जितक्या कमी होतील 3 जरी प्रदक्षिणा शांततेत व्यवस्थित मारल्या तर आपण श्रीराम जय राम जय जय राम असे म्हणत म्हणत आपण जर हनुमंतरायांना प्रदक्षिणा मारल्या तर आपले सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात। पण आपल्याला हनुमंतरायांना मनापासून शरण जायचं आहे। हनुमंतरायाचे दर्शन घेताना एकदम तळमळीने दर्शन घ्या, तुम्हाला प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही। हनुमंतरायांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी आपल्याला मंदिरामध्ये जाऊन रुईच्या पानांचा 11 पानांचा आपल्याला हार करून हनुमंतरायांना घालायचा आहे। हनुमंतरायांना काळे उडीदही अतिशय प्रिय आहे। आपल्याला हनुमंतरायांच्या उजव्या पायावरती काळे उडदाचे 11 दाणे अर्पण करायचे आहेत। हनुमंतरायांना चमेलीच्या तेलामध्ये किंवा मोहरीच्या तेलामध्ये आपल्याला शेंदूर मिसळून शेंदूर लावायचा आहे। 11 लवंगा, फुल असलेल्या लवंगा घेऊन 11 लवंगांची एक माळ तयार करून घ्यायची आहे आणि तीही आपल्याला हनुमंतरायांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी त्यांच्या गळ्यामध्ये अर्पण करायची आहे। या सर्व सेवा केल्याने आपल्या मनामधील कितीही कठोरातील कठोर इच्छा असेल ती नक्कीच पूर्ण होतील। आपल्या घराबद्दल समस्या असतील, नोकरीबद्दल समस्या असतील, आपल्या आरोग्याबद्दल काही समस्या असतील किंवा शिक्षणाबद्दल असतील, तर कोणतीही समस्या असो या सेवेने आपल्या या सर्व समस्या दूर होणार आहेत। आपल्याला मंदिरामध्ये बसून तिथेच एकदा तरी हनुमान चालीसा वाचायची आहे। मंदिरामध्ये बसून वाचलेल्या हनुमान चालीसेचा प्रभाव हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतो। तुम्ही ते करून बघा। ह्या सेवा तुम्ही प्रत्येक शनिवारी केल्या तरी चालतील। जर तुम्ही 11 शनिवारी वगैरे या सेवा केल्या तर कुठल्याही प्रकारचे तुम्हाला अडचण राहणार नाही। तुम्हाला जर हनुमान जयंतीच्या दिवशी काही अडचणी असतील, या सेवा करू शकत नसतात, तर पुढे तुम्ही प्रत्येक शनिवारी मंदिरामध्ये जाऊन या सर्व सेवा करू शकता। हनुमानरायांच्या जयंतीच्या दिवशी आपल्याला या सर्व सेवा करायच्या आहेत आणि आपल्याला श्रीराम जय जय राम या मंत्राचाही जप या दिवशी करायचा आहे। आणि दुसऱ्या एका मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे, तो म्हणजे ओम हम हनुमंते नमः। याही मंत्राचा आपल्याला जितक्या वेळा शक्य होईल तितक्या वेळा मंत्र जप करायचा आहे। खूप सोपे आहेत हे मंत्र तुम्ही नक्कीच म्हणायचे आहेत आणि आपल्या आयुष्यामध्ये बदल घडून आणायचे आहेत। जर आपल्याला कुठल्याच प्रकारची सेवा काहीच करायला जर जमले नाही तर त्या दिवशी हनुमंतरायांना आपल्याला काही गोष्टी नक्कीच अर्पण करायच्या आहेत। त्या वस्तू ह्या हनुमंतरायांना खूप प्रिय आहेत। त्यातील पहिली गोष्ट म्हणजे शेंदूर, चमेलीचं तेल आणि काळे तीळ। जर आपल्याला कोणती सेवा कोणता उपाय करायला जमले नाही तर या वस्तू आपण मंदिरामध्ये फक्त ठेवून आले तरीही चालेल, पण या गोष्टी आपल्याला हनुमंतरायांना नक्कीच अर्पण करायच्या आहेत।
या वस्तू अर्पण केल्याने आपल्या सर्व इडापिडा निघून जातील आणि हनुमंतराय आपल्यावरती खुश होतील. त्यामुळे आपल्याला ह्या वस्तू नक्कीच अर्पण करायच्या आहेत. तुम्हाला कळणारही नाही की आपल्या आयुष्यामध्ये इतके बदल कसे होतात, कशाने होतात तेही कळणार नाही. पण आपल्या आयुष्यामध्ये सर्व खूप काही बदल घडणार आहेत आणि प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होणार आहे. या सेवा आपण प्रत्येक शनिवारी केल्या तरीही चालते, खूप चांगली असते ती. आपल्याला जमेल त्या शनिवारी किंवा 11 शनिवार 21 शनिवारी या सेवा तुम्ही नक्की करा आणि फरक बघा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.